तर असं मित्रांनो हे जागृत देवस्थान या ठिकाणी आहे। आपला कधी योग आला तर आपण आवर्जून इथं दर्शनाला येऊ शकता। नमस्कार मित्रांनो, टांगण होला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आतिम स्वागत। मित्रांनो, आज आपण आहे देवगाव या ठिकाणी। इथं आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे स्मृती स्थळ देवगाव हे दिसतंय। इथं सोसायटी म्हणतात आणि इथूनच आपल्याला खाली जायचे। तर हा रस्ता गेला मित्रांनो शेंडीकडं आणि हा रस्ता पिंपरखाना देवगाव इकडे गेला, देवगाववरून बाबळवंडी। तर हा बघा, ह्या परिसरामध्ये आपण आलोय सोसायटीपासून खाली। इथं एकदम हिरवीगार शेती आणि हिरवागार निसर्ग आहे। तर हे आंब्याचं झाड पहा, एकदम जुनं झाड आहे। इथं भरपूर अशी झाडं आहेत आणि ही विहीर दिसते मित्रांनो इथं या वावराच्या कडेला। तसंच इथून खाली सुद्धा एक विहीर दिसते आपल्याला, तिथं पण आपण जाणार आहे। ही पहा, इथं या रस्त्याच्या बाजूला विहीर आहे, खाली एक मंदिर आहे आणि इथं हा बन आहे। तर हा बन आहे मित्रांनो, इथं भरपूर काही देवस्थान आहे। अडचण असल्यामुळं इथं सहसा कोणी जात नाही। लांबून आपल्याला इथं 2 थडगे दिसतात आणि एक बारीकसं देऊळ दिसतंय। इथं भरपूर दाट झाडी, शिंदीची झाडं आहेत आणि बाभूळ, निंबाचे असे भरपूर झाडं आहेत उंच। हा बनच आहे, देवाची जागा म्हणतात इथं। असा हा बन आहे मित्रांनो। इथं बाजूलाच भात शेती दिसते आपल्याला, एक रस्ता आलाय आणि ह्या रस्त्याने मित्रांनो आता आपण विहिरीकडे चाललो आहे। तर ही विहीर आणि इथं बाजूला भात शेती आहे, हा रस्ता गेला। तर ही विहीर आहे मित्रांनो एकदम जुनी, कधीची माहीत नाही, बऱ्याच दिवसाची विहीर आहे आणि ह्या विहिरीचा सगळ्या गावाला पाणी पुरवठा होतोय। ह्या विहिरीच्या बाजूला मित्रांनो हे जे इथं आहे हौदासारखं, ते ज्या वेळेस ही विहीर पूर्ण काठोकाठ भरल्या जाते तेव्हा त्याचं ह्या इथल्या एक होल आहे, इथून हे ओव्हरफ्लोचं पाणी बाहेर पडतं आहे। ही विहीर फार जुनी आहे मित्रांनो, प्राचीन विहीर आहे। हिला खालीपर्यंत पायऱ्या आहेत आणि त्याच्याच बाजूला, या रस्त्याच्या बाजूला इथं जे देवस्थान आहे मित्रांनो, हे महादेवाची पिंड आहे। हे निंबाच्या झाडाखाली महादेवाची पिंड आहे, हे आपल्याला दिसतंय। आणि या महादेवाच्या पिंडीच्या शेजारीच 2 म्हणजे विरंगळ जसं आपण म्हणतो, किंवा जे देवस्थान दगडाचे घडलेले, हे उंच असा निंबाचं झाड आहे, एकदम मोठे मित्रांनो भरपूर। हे पहा, आणि इथं ह्या चौथऱ्याच्या बाजूला भात शेती आहे, खाली ओढ्याचं पाणी वाहत आहे आणि ते तिकडनं माणसं आली तिथे ती विहीर आहे। इथं वर हा बन आहे, इथं ते देवस्थान दाखवलं ते आहे आणि त्याच ओढ्यावर ही केटी बांधलेली आहे। ही केटी दिसते, केटीतून पाणी वाहत आहे आणि समोर मंदिर आहे मित्रांनो, तिकडं जायचं आहे आपल्याला। या बाजूनं सगळी भात शेती आहे, हे वाहणारं पाणी। आणि मित्रांनो आता आपण आलो कुठं, या मंदिराजवळ। तर बघा, या मंदिरात जायचं आहे, इथं आम्ही आलो आहे आणि अजूनही काही भक्त भाविक या ठिकाणी आलेत। तर आता आपण मंदिरामध्ये आलो आहे मित्रांनो आणि आता इथून या मंदिराची थोडक्यात माहिती घेऊया आपण। तर मित्रांनो, आम्ही आता देवगाव या ठिकाणी, देवगावला जो गावठा आहे त्या गावठ्याच्या इथं म्हणजे बाजूला खाली वळ पाहिला आपण, त्या ओढ्याच्या बाजूला हे याचं अंबिका मातेचं मंदिर आहे। इथं आम्ही कुलदैवत असल्यामुळं मंगळवार या दिवशी पहिल्यांदाच इथं दर्शनाला आलो आहे। आणि योगायोग असा काय मित्रांनो, आमचा गावकरी दिनकर तांबेकर हे सुद्धा सासूरवाडी त्यांची इथं, आणि ते आले दर्शनाला। आमची झाली योगायोगाने इथं या मंदिरामध्ये भेट। तर मग हा मंदिर
नवीन झालं आहे मित्रांनो आता. पण देवीची मूर्ती आणि म्हणजे वाघावर बसलेली मूर्ती आहे हे जुनं आहे खूप, म्हणजे एकदम जुन्या काळापासून हे केलेलं असावं इथं. आणि इथल्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मित्रांनो हे जागृत देवस्थान आहे. इथं जे बाजूला दिसतात हे देवीचेच जे कोणी रखवालदार सहकारी, आणि इथं ही मूर्ती नंतर या गावकऱ्यांनी इथं बसवले. इथं जे आहेत इथं बोर्ड होते मित्रांनो मे मध्ये, आणि हे बोर्डाची सोंग आहेत इथं. तसेच इथले गावकरी मला वाटतं देवराम सांबेरे यांचे बंधू आहेत गावकरी आहेत, ते सुद्धा दर्शनासाठी आलेत. तर असं मित्रांनो हे जागृत देवस्थान या ठिकाणी आहे. आपला कधी योग आला तर आपण आवर्जून इथं दर्शनाला येऊ शकता. मित्रांनो मंदिर पाहून झालंय आणि आपण आता थेट निघालोय कुठं वर, जे मारुती मंदिर हनुमान मंदिर आहे तिथं. हे गवताडातून एक वाट पडली पाऊल वाट, आणि इथं दिसलेत मित्रांनो 2 थडगे. आमच्या भाषेमध्ये थडगे म्हणतात, काही ठिकाणी विरंगळही म्हणतात. आणि हे विरंगळ घोड्यावर बसलेले असे माणूस दाखवलं याच्यामध्ये. हे आमच्या कोणीतरी पूर्वजांचं असू शकतंय, म्हणजे पूर्वजांचे असू शकतंय म्हणण्यापेक्षा आहेच. त्याच्याच बाजूला मित्रांनो मंदिर आहे मारुतीचं. हनुमानाचं उत्तरेकडं तोंड आहे. आपण आता हे उत्तर बाजूला दक्षिणेकडं तोंड आपलं झालं आहे आणि देवाचं तोंड उत्तर दिशेला आहे. दर्शन घेतलं आहे मित्रांनो इथं. आणि इथून हे बघा उत्तरेकडं तोंड आहे. आणि हे मंदिर याच्याच बाजूला जे काय आहे मित्रांनो, ते जे अजून काही जे थडगे विरंगळ आहेत इथं अडचण आहे. आणि गवताकाडीमध्ये या ठिकाणी हे विरंगळ आहे. बाजूला दिसतंय ते मंदिर, आणि याच्यासमोर दिसतोय देवगाव गाव दिसतोय.